हे पूर्ण काढायचं, काहीच ठेवायचं नाही. आणि पूर्ण काढून काय करायचं, शॅडो फाईट कंपोस्ट जी आहे ती त्याच्या बुडावर पूर्ण फवारून घ्यायचं. झाडालाच पूर्ण फवारून घ्यायचं आणि बुडावर जास्त मारायचं त्यावेळेस. आणि आता ही बुडाच दाखवा काय केलं तुम्ही. आता ही दाखवा उकरून थोडंसं. हे काय केलं तुम्ही, कशा केलं हे वॉटर सूट निघून म्हणून केली. बरं, दरवर्षी करताय का, कुणाचं बघितलं होतं? अगोदर बघितलं होतं, आता शेतकरी गाठ फुललं होतं आपल्याला त्यांचं. हां, त्याच्यामुळं मग आता केलं हे. त्याची किती वर्षी बाग आहे? तर त्यांची गेल्या वर्षी धरलेली होती मी 2 वर्षाची. बरं, त्यांना काय फायदा झाला त्याचा? ही काडी ही मोठी झाली सगळी. बरं, आणि वॉटर शूट निघत होतं का? नव्हतं नाही खरं? हां. किती खर्च आला? खर्च काहीच नाही आला, जुनी पाणी ठीक आहे ती. बरं, जुनी पाणी ठीक आहे, फक्त गुंडाळली. बरं, हां, ऊसाच्या पाचोटाच्या गाठ्या आहेत, ते आपण डाळिंबाला खाली गवत किंवा ओलावा टिकून राहण्यासाठी सेटिंगच्या नंतर त्यासाठी आणलेले आहेत म्हणून. एवढंच माहिती आहे का तुम्हाला त्यासाठी? पुन्हा ह्याच्यातलं ही भेटते कुजल्यानंतर कार्बन तयार होतं याचा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ह्या जेव्हा गाठी तुम्ही टाकताय त्यावेळेस जी पाण्याचं बाष्पीभवन होत असतं ते बाष्पीभवन होत नाही, आणि बाष्पीभवनातनं तेल्या लवकर येत असतो, डाग लवकर येत असते, तर ती थांबतात. म्हणून ह्या गाठी टाकणं महत्त्वाचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.